राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरीमध्ये जनसन्मान यात्रेदरम्यान दिंडोरीची जागा नरहरी झिरवळ लढणार असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। तर शिवसेनेचे इच्छुक आणि माजी आमदार धनराज महाले यांनीही या जागेवर दावा केला होता, पण राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप जागा वाटपासंदर्भात घोषणा केलेली नसताना तटकरेंनी कशी काय जागा घोषित केली याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर याविषयी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे धनराज महाले यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। बघूया आपल्यासोबत धनराज महाले आहे। महाले साहेब काय सांगणार? खरं तर दिंडोरी विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहेत, मात्र महायुतीच्या घटक पक्षावर असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवळ यांच्या नावाची घोषणा केली। यावरून तुम्हाला म्हणजे तुम्ही इच्छुक आहात, मात्र महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत अजून काही निर्णय घेतला नसताना देखील अशा पद्धतीची घोषणा करण्यात आल्याचं तुम्हाला कितपत खरं वाटतं? तसं जर बघितलं तर या ठिकाणी आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी दिंडोरी तालुक्यामध्ये येऊन आणि जी काही घोषणा केली उमेदवारीबाबत, खरं तर महाराष्ट्रात अजिबातही कुठेही कोणत्या प्रकारची आणखी घोषणा झालेली नाही। निवडणुकी संदर्भामध्ये वरिष्ठ आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष हे सर्व एकत्रित बसून आणि त्या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उमेदवारीची घोषणा केल्या पाहिजे। परंतु ह्या ठिकाणी तटकरे साहेबांनी येऊन जी उमेदवारीची घोषणा केली ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच आम्ही नाराज आहोत। आदरणीय पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी साहेब, त्याच्यानंतर या ठिकाणी सुहासजी कांदे साहेब, त्याचप्रमाणे सुनीलजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख तिथे भाऊलालजी तांबडे साहेब यांच्या मार्फत मी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे। एक पत्र पण त्या ठिकाणी साहेबांच्या नावाने पाठवलेलं आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी घेऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। महायुतीमध्ये आता कुठेतरी हा जो तिढा आहे जागा वाटपाचा हा देखील समोर आलेला आहे। सुनील तटकरे यांनी दिंडोरीची जागा घोषित केल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेची यापुढची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।